नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी नोकरीवाला यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, 2023 या साली पोलीस भरती झाली। त्यासाठी मित्रांनो आपण येणाऱ्या 2024 साठी रिव्हिजन म्हणून जीएस या आधारितवर प्रश्न घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि इतर मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनल नक्की लाईक करा। चला तर मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा मित्रांनो, अबू धाबी येथे उभारण्यात आलेले पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो नरेंद्र मोदी। प्रश्न क्रमांक 2 बघा मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांनी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले पहिले हिंदू मंदिराचे उद्घाटन केले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो अबू धाबी। प्रश्न क्रमांक 3 बघा मित्रांनो, अबू धाबी येथे उभारण्यात आलेल्या स्वामीनारायण यांच्या मंदिराची उंची किती फूट आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 108 फूट। प्रश्न क्रमांक 4 बघा मित्रांनो, अबू धाबी येथे उभारण्यात आलेले पहिल्या हिंदू मंदिराची लांबी किती फूट आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 262 फूट लांबी। प्रश्न क्रमांक 5 बघा मित्रांनो, देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी कुठे सुरू करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ठाणे जिल्हा। प्रश्न क्रमांक 6 बघा मित्रांनो, ठाणे येथे देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि कोणत्या मध्ये करार करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो भारत विकास ग्रुप। प्रश्न क्रमांक 7 बघा मित्रांनो, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या उद्देशाखाली समिती स्थापन केली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ज्ञानेश्वर मुळे। प्रश्न क्रमांक 8 बघा मित्रांनो, डॉक्टर मोहन दारिया राष्ट्रीय निर्माण पुरस्कार कोणाला प्राधान्य करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो सायरन्स पूर्णावाला। प्रश्न क्रमांक 9 बघा मित्रांनो, भारत आणि कोणत्या देशात ऊर्जा आणि व्यापार वृद्ध सह 10 करार झाले आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो यूएई। प्रश्न क्रमांक 10 बघा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारतर्फे कुठे 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान हिंदवी स्वराज्य महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो जुन्नर। प्रश्न क्रमांक 11 बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाद्वारे जुन्नर येथे हिंदी स्वराज्य महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे? तर याचे उत्तर मित्रांनो पर्यटन। प्रश्न क्रमांक 12 बघा मित्रांनो, भारताची वनस्पती तेलाच्या आयातीत किती टक्के घट झाली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 28%। प्रश्न क्रमांक 13 बघा मित्रांनो, भारताचा खाऊक किमतीवर आधारित महागाई दर किती टक्क्याने आला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 0.27%। प्रश्न क्रमांक 14 बघा मित्रांनो, यूएई मध्ये आयोजित जागतिक सहकार शिखर परिषद विशेष आमंत्रित कोणता देश आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो भारत देश। प्रश्न क्रमांक 15 बघा मित्रांनो, कोणत्या ठिकाणी भारताचे पहिले CDS दिव्यांत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो डेहराडून। प्रश्न क्रमांक 16 बघा मित्रांनो, डेहराडून येथे भारताचे पहिले CDS दिव्यांत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो राजनाथ सिंग। प्रश्न क्रमांक 17 बघा मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच कोणत्या देशात UPI सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो श्रीलंका आणि मॉरिस। प्रश्न क्रमांक 18 बघा मित्रांनो, भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराचा निधी 10 लाख रुपये वरून किती वाढवून करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 15 लाख। प्रश्न क्रमांक 19 बघा मित्रांनो, भारत सरकारने जाहीर केलेले पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत किती घरांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 1 कोटी। प्रश्न क्रमांक 19 बघा मित्रांनो, भारत सरकारने जाहीर केलेले पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत किती घरांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 1 कोटी। प्रश्न क्रमांक 21 बघा मित्रांनो, आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धे कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो मलेशिया। प्रश्न क्रमांक 22 बघा मित्रांनो, अलेक्झांडर स्टाफ यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो फिनलंड। प्रश्न क्रमांक 23 बघा मित्रांनो, जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो दुबई। प्रश्न क्रमांक 24 बघा मित्रांनो, जागतिक जल पुरस्कार 2023 ते 24 अंतर्गत कोणत्या शहराला जल योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो नोएडा। प्रश्न क्रमांक 25 बघा मित्रांनो, जानेवारी महिन्याचा ICC मॅन प्लेयर्स ऑफ द मंथ कोणी ठरले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो शमर जोसेफ। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद करतो। मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओची PDF लागणार असेल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि PDF मी आपली लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। त्यासाठी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली। त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा। चला मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय।